माझ्या पूर्ण फॅमिलीचा, माझ्या मित्रांचा आणि माझे जे साधे लोक आहेत त्यांचा सर्वांचा आहे. तिच्यात सर्वात जास्त भाग असतो तो कुटुंबाचा. तिच्यात पत्नी सर्वात प्रथम येते. माझी पत्नी सुरेखा गेले 43 वर्ष मी हॉस्पिटल चालवतो आणि 43 वर्ष डेडिकेशन आहे, ते डिवोशन आहे, तो मी माझ्या व्यवसायामध्ये मग्न असतो आणि ती मात्र घरी एकटी असते, तरी पण ती सगळी सांभाळून घेते. तर मला वाटतं या अवॉर्डचा अर्ध क्रेडिट तिच्याकडे जात आहे. नंतर दुसरी माझी मुलगा माझा DM कार्ड आहे, सोनबाई MD रेडिओलॉजी आहे, माझी मुलगी DMI रेडिओलॉजिस्ट आहे. या सगळ्या लोकांचं सहकार्य असल्यामुळं मी जी पेशंटची सेवा करू शकतो आणि घरी पत्नी सगळं बघत असल्यामुळं मला त्याचं फारसं घरी काही जास्त बघावं लागत नाही. त्याच्यामुळं माझं पूर्ण डेडिकेशन माझ्या पेशंटकडे असतं आणि जेव्हा तुमचं पेशंट डेडिकेशन असतं तेव्हा पेशंट तुम्हाला अप्रिशिएट करतात. कारण गेले 43 वर्ष मी हॉस्पिटल चालवते. 1983 साली मी पहिलं हॉस्पिटल वाशीला काढलं, 17 सेक्टरमध्ये नवजीवन हॉस्पिटल, आणि त्याच्यानंतर खारघरला मोठं हॉस्पिटल आहे ओम नवजीवन हॉस्पिटल, ते 2008 साली काढलं. ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्या दोन्ही हॉस्पिटलच्या थ्रू मी जी लोकसेवा करत आहे त्याचं फळ आता मला मिळाले असं मी समजतो. आणि मला जो आज पुरस्कार या लोकांनी दिला त्यांना मी धन्यवाद देतो. जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेला तुमचं डेडिकेशन असतं त्यावेळेला तुम्हाला घरचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट आणि सोसायटीचा सपोर्ट सुद्धा फार तितकाच महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये तुमचं पूर्ण डेडिकेशन देता त्यावेळेला घरच्यांचा सपोर्ट जर नसेल तर तुम्ही हे देऊ शकत नाही. घरी जर तुम्हाला शांतता असेल तर तुम्ही पेशंटला व्यवस्थितपणे समजून सांगू शकता, त्यांना डायग्नोसिस सांगू शकता, त्याचे प्रॉन्स अँड कॉन्स कॉम्प्लिकेशन सांगू शकता आणि पेशंटचा आत्मविश्वास तुम्ही मिळवू शकता. तर हे मी माझ्या आयुष्यामध्ये पुष्कळ केलेलं आहे. हे पेशंटच्या बाबतीत झालंच. मी कधी पेशंटला गरीब आणि श्रीमंत हा कधी भेदभाव केला नाही. गेले 43 वर्ष माझा असा एकही पेशंट नाही ज्याने म्हटलं नाही मी गरीब आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे बघत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही. माझ्याकडे मी सिनियर सिटीजन असतील, गरीब पेशंट असतील त्यांना कन्सेशन देण्याचा प्रयत्न करतो आणि ते त्याच्यामध्ये खुश असतात. दुसरं एक सामाजिक वर्क, सोशल वर्क करणं सुद्धा डॉक्टरच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. मी आयुष्यामध्ये पुष्कळ सोशल वर्क केलं. मी जेवढे पैसे कमवतो त्याचे 5% मी युजली डोनेशनसाठी किंवा दान धर्मासाठी देतो. वाशिमच्या एकही शाळा नाही का जिला मी डोनेशन दिलं नाही, इन्क्लुडिंग भारतीय विद्यापीठासकट सगळं. माझ्या गावाच्या शाळेला, स्मशानभूमीला, मंदिरांना, प्रत्येक ठिकाणी देतो. गणपती जर असेल तर गणपतीला तर लाईन असते माझ्याकडं. मी कोणालाही नाराज करत नाही कारण हे सोशल इव्हेंट असतात. ज्याच्याकडे 4 पैसे येतात त्यांनी जरूर त्यांना द्यावे, तरच ही आपली संस्कृती टिकेल आणि संस्कृतीला पुढं ती चालेल. तर म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, जर तुमच्याकडे 4 पैसे असतील, प्रत्येक पैसा हा आपण कष्टाने कमवतो, तरी पण त्याला थोडा भाग तरी तुम्ही समाजासाठी युटिलाइज करावा अशी माझी खूप इच्छा असते आणि ते मी करतो. आज आरोग्यम धनसंपदा सुधीर प्रभाकरन जी के माध्यम से 12 साल लगातार 1 जुलाई का जो डॉक्टर डे होता है, इंजीनियर्स डे होता है, उसका सम्मानित गुणगौरव ये कार्यक्रम होता है. और आज कई नामी ऐसे डॉक्टर हैं जिन्होंने छोटे छोटे गांवों से लेकर बड़े बड़े शहरों तक अपना योगदान दिया है. अलग अलग प्रोफेशन, यानी कि डॉक्टर में भी अलग होते हैं, हार्ट होता है, लीवर, किडनी, लंग्स, अलग अलग प्रोफेशन के अलग अलग अंगों को होता है और उनको सम्मानित करने का आज का दिन मुझे बड़ी खुशी है. सुनील प्रभाकरन जी हर साल इस प्रकार से गांव खेड़े से, जैसे अभी डॉक्टर साहब नांदेड़ से आए हैं, कोई डॉक्टर लातूर से आए हैं, कोई बीड़ से आए हैं, कोई धुलिया से आए हैं, तो अलग अलग महाराष्ट्र के जिलों से आए हुए डॉक्टर्स को सम्मानित करना, उनको सम्मान करने का बाद उनको एक प्रेरणा मिलती है और काम करने के लिए उनको शक्ति मिलती है. मुझे लगता है ऐसे कार्यक्रम समाज के लिए बहुत ज़रूरी है जो उनका हौसला बढ़ाते हैं और भविष्य में इन सभी डॉक्टर्स के माध्यम से और समाज की सेवा हो, मानवता की सेवा हो, ऐसे शुभकामना. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने 1 जुलै जो साजरा केला जातो याचा औचित्य साधून आरोग्य धनसंपदा इन मेजर सिटी या ऑर्गनायझेशनने डॉक्टरांना पुरस्कृत करायचं ठरवलं आणि हा कार्यक्रम खूपच
चांगल्या पद्धतीने पार पडला। हा कार्यक्रम मला अनुभवता आला याची मला अभिमान वाटतो। मी एक स्वतः डॉक्टर असल्यामुळे ह्या सर्व डॉक्टरांना पुरस्कृत करताना मला खूप आनंद झाला आणि मला ह्याच्यातनं अजून ऊर्जा घेऊन प्रेरणा घेऊन पुढे जायचं आणि पेशंटसाठी आणि रुग्णांसाठी चांगली सेवा द्यायची हे मी ठाणून घेतले। त्याचप्रमाणे डॉक्टर NJ ऑफिसर हे सिनियर फिजिशियन नवी मुंबई एरियातले यांना आज लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने पुरस्कृत केलं गेलं आणि मला व माझ्या पूर्ण परिवाराला याचा सार्थक अभिमान वाटतो। थँक्यू।